नमस्कार मित्रांनो, रिव्हिल हिस्ट्री अँड मायथॉलॉजी प्रस्तुत धर्मवीर संभाजी या सिरीजमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी महाराजांचा आग्र्यापर्यंतचा प्रवास आणि औरंगजेबाने भर दरबारात शिवाजी महाराजांचा केलेला अपमान आणि त्यावरील महाराजांची प्रतिक्रिया याबद्दल जाणून घेतलं. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर वरती आय बटनवर क्लिक करून बघू शकतात किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. नक्की बघा, खूप चांगला व्हिडिओ आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यामधील काही प्रसंग. तर चला सुरू करूया. औरंगजेबाने आगराचा कोतवाल फुलाद खान याला हुक्म सुनावला की रामसिंग को बताओ कि सेवा को समजाकर कल दरबार ले आए. उभ्या आग्रा शहरात दरबारी झालेल्या प्रकाराची चर्चा होती. सगळे आग्रेकर हेच म्हणत होते की जो शहजादा दारा का हुआ, मुराद सुजा का हुआ, वही हाल दख्खनी सेवा का होगा. रामसिंगाने महाराजांना बादशाह सलामतची भेट घेणे किती आवश्यक आहे हे खूप समजावून सांगितले, पण महाराज त्यांच्या निर्णयाशी ठाम होते. दुसऱ्या दिवशी महाराजांनी रघुनाथपंत निराजीरावजी या आपल्या माणसांना बोलावून सांगितले की आम्हास जोर धरला आहे. ही बातमी रामसिंगाच्या कानावर गेली. त्याला चांगलंच माहिती होतं की राजा सबका बुखार बनावटी आहे, पण तुम्हाला बुखार कसा चढला असे काही तो महाराजांना विचारू शकत नव्हता. त्याला कळून चुकले होते की काहीही झालं तरी शिवाजी आता कोणत्याही कारणासाठी दरबारी जाणार नाही. राजांनी रघुनाथपंत कोर्टांकडून रामसिंगाला निरोप पाठविला, हम बीमारी से मजबूर है, हमारे फर्जत संभाजीराजे को दरबार ले जाना. आता मिळेल तो माणूस अक्कल हुशारीने पणाला लावल्याशिवाय राजे आग्र्यातून सुटू शकत नव्हते. सगळ्यात मोठे हाल होते ते रामसिंगाचे. त्याला राजांची सुरक्षितता आणि औरंगजेबाचा विश्वास दोन्ही सांभाळणे भाग होते. सगळ्यात मोठी कसोटी होती संभाजी महाराजांची. ते राजांच्या बरोबर आलेल्या सर्वात कमी उमरीचे होते, परक्या मुलखात होते आणि आता तर ते सारेच प्राण संकटात होते. आपल्या डेऱ्यात राजे संभाजीराजांना हर बातीच्या सावध सूचना देत होते. ज्या रस्त्याने दरबारी जाणार आहात ते नीट पारखून ध्यानात ठेवत चला. येताना दुसऱ्या रस्त्याने येण्याची रामसिंगाला विनंती करा. बादशाने काही विचारले तर न कचरता जाब द्या. हिंदुस्थानी बोलीत जमेल तसे बोलत चला. संधी मिळेल त्या आसामीची ओळख करून घ्या. त्यांना सूचना देताना मध्येच राजे थांबत होते. जिजाऊंचे बोल त्यांना आठवले की मन सुन्न होत होते. राज्यासाठी द्यावी लागली तर जुनी पिढी खर्ची द्यायची असते. पुढची स्वप्ने बघायची असतात ती नव्या पिढीत. संध्याकाळ होत आली. राजे मंचकावर आडवे झाले. रामसिंग संभाजीराजांना दरबारी येण्यासाठी आला. झोपलेल्या राजांच्या पायांना आशीर्वादासाठी हात लावून संभाजीराजे म्हणाले, येतो आम्ही आबासाहेब. राजे ठरल्याप्रमाणे कणले. रामसिंग संभाजीराजांना घेऊन दरबारी निघाला. राजांचा सगळा नटलेला सरंजाम संभाजीराजांच्या पाठीशी उभा होता. सजलेल्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावर संभाजीराजांनी मान घेतली. रामसिंगाच्या घोड्याला घोडा बिडवून 9 वर्षे वयाचे संभाजीराजे दिल्ली तख्ताच्या बादशहाच्या भेटीस चालले, एकटे. बाबरपासून औरंगजेबापर्यंत अनेक दरबार भरले होते, पण हा असला प्रसंग प्रथमच घडत होता. रामसिंग आणि संभाजीराजे सरंजामासह लाल किल्ल्यात आले. दिवाने खासचा दरबार भरला होता. रामसिंग आपल्या शेजारी संभाजीराजांना घेऊन उभा राहिला. औरंगजेबाने दरबारात प्रवेश केला. ताजीम देण्यासाठी सगळे दरबारी कमरेत झुकले. संभाजीराजे दूरवर दिसणाऱ्या औरंगजेबाकडे बघत तसेच उभे राहिले. सगळे झुकल्यामुळे संभाजीराजे उभे आहेत हे कोणाच्याही ध्यानी आले नाही. वजीर जाफर खानाने सर्वात प्रथम चौकशी केली ती रामसिंगाचीच. रामसिंग संभाजीराजांना घेऊन आसनासमोर पेश झाला. कुर्निसासाठी झुकलेल्या रामसिंगावर औरंगजेबाने सवालाचा कोरडा ओढला. क्यों रामसिंग, सेवा किधर है? जी हुजूर, वो उनकी तबीयत बिगड़ गई है, सख्त बुखार आया है उनको. रामसिंग झुकूनच बोलला. कोटबंद उच्चासनात औरंगजेबाची मान अर्थपूर्ण डुलली. उन्होंने अपने फर्जत को भेजा है अलीजा. रामसिंग औरंगजेबाला येऊ बघणारा बुखार सावरण्याची कोशिश करीत होता. औरंगजेबाचे टपटपीत डोळे संभाजीराजांवर खिळले. निर्दोकपणे त्याच्या डोळ्यांना डोळे लावित संभाजीराजे भरल्या दरबारात उभे होते. त्या 4 डोळ्यात कमालीची तफावत होती. त्यातले 2 होते कृतकर्माची धूळ साचलेल्या दर्पणासारखे औरंगजेबाचे आणि 2 होते आत बाहेर स्फटिक साफ संभाजीराजांचे. संभाजीराजांना बघताच औरंगजेबाचा तिरकस स्वभाव जागा झाला. त्याने विचारले, क्यों फर्जत संभू, तुम्ही नाही आया बुखार? अंगावर काही घेण्याची सवय नसले संभाजीराजे तळपत्या डोळ्यांनी उत्तरले, नाही, आम्हास बुखार येत नाही, पण आमच्यामुळे इतरास बुखार येतो. क्या बोलावो? औरंगजेबाने भुया चळीत रामसिंगाला विचारले. संभाजीराजे काय बोलले ते रामसिंगालाही नीट कळले नव्हते, पण जाब देणे त्याला भाग होते. तो वाकून म्हणाला,
जी हुजूर, वो बोले हमें बुखार नहीं है। किसी मासूम नहीं। जाफर, संभा को नजराना इनायत करो। औरंगजेबाने वजिराला आज्ञा केली. संभाजीराजांना सरोपा, मोत्याचा कंठा आणि जडावाची कट्यार नजर करण्यात आली. संभाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात येऊ जाऊ लागले. महाराजांनी दिलेल्या बारीक सारी सूचना अत्यंत कसोशीने ते पार पाडित होते आणि दुसरीकडे महाराज आग्र्याहून कसं सुटता येईल याचा विचार करीत होते. औरंगजेबाला पत्र पाठवित होते. राजकारणाचे डावपेच चालूच होते. एके दिवशी संभाजीराजांना घेऊन रामसिंग कुस्तीच्या आखाड्याजवळ आला. औरंगजेब एका आसनावर बसलेला होता. त्याच्या मस्तकावर अब्दागिऱ्या ढळत होत्या. त्याच्या पाठीमागे सरदार उभे होते. आग्र्याच्या तळपत्या उन्हात होद्यातील लाल माती चमकत होती. ती बघताना औरंगजेबाला वाटले, खुदा ताला ने हर रंग की मिट्टी बनाई, लाल, काली, सफेद, पर खुदा ताला ने हरे रंग की मिट्टी क्यों नहीं पैदा की. असा विचार त्याच्या मनात आला आणि अस्वस्थ होऊन त्याने हातातील काश्मीरी गुलाबाचा गेंद नाकाला लावला आणि त्याला रामसिंग आणि संभाजीराजे दिसले. हिरव्या जांगा कसलेले पठाणी, हपशी, तुर्की, धिप्पाड मल्ल होद्यात उतरत होते. औरंगजेबाला कुर्नीस देऊन या मोलाली अशा गर्जना करीत एका पायावर नाचून होद्याला फेऱ्या घेत होते. सलामीची माती आपल्या जोडीदाराच्या हाती देत दनादन शट्टू ठोकत होते. त्यांच्याशी अंगजट्या देत होड घेत होते. त्यांची तजेदार अंगे घामाने निथळून निघाली होती. मल्लांची भरल्या कंचासारखी दिसणारी पटबाज शरीर निरखत संभाजीराजे रामसिंगासह थांबले. आता एकदम जिलेसुबानी समोर कसं जावं या विचाराने रामसिंगही थांबला. दोघेही हौद्यातील रोमांचक दंगल बघण्यात गढून गेले. रामसिंग, बक्षी असद खानाने त्यांच्याजवळ येत त्यांची तंद्री मोडली. क्या है? रामसिंगाला एवढ्या दिवसात 4च समाधानाचे कुस्ती बघण्याचे क्षण मिळाले होते, तेही निघून गेले. आला हजरत पूछते है कि सेवा का ये बच्चा कुस्ती खेलेगा क्या. असद खानाने रामसिंगाच्या गळावर शब्दांची तलवारच धरली. संभाजीराजांचा हात पटकन हातात घेऊन रामसिंग म्हणाला, बक्षी, उंमर तो देखो इनकी. बक्षी असद खानाला कल्पना नसतानाच संभाजीराजे त्याला म्हणाले, हां, हे जरूर खेळू आम्ही, पण तो या चाकरीत ठेवलेल्या मल्लांची नाही. असले पैलवान आम्हास रोजाना मुजरे करतात. आमच्या जोडीचा शहजादा उतरेल होद्यात तर आम्हीही जांग चढवू. असद खानाने संभाजीराजांचा जबाब औरंगजेबाच्या कानावर घातला. बसल्या आसनावरूनच औरंगजेबाने संभाजीराजांना निरखले. कितना तेज दिमाग है ये बच्चा. आपले शहजादे कसे निपजतील या शंकेबरोबर तो आसनावरून उठला आणि नमाज पडायला आपल्या महलाकडे निघून गेला. पण त्याला एक गोष्ट माहीत नव्हती की वाघाच्या पोटी वाघ आणि लांडक्याच्या पोटी लांडगे जन्माला येत असतात, नाही का. आजच्यासाठी बस एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच संभाजी महाराजांच्या जीवनातील लहान लहान प्रसंग जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, एक छोटीशी विनंती आहे की मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 50,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानिमित्त आम्ही एक उपक्रम करत आहोत. त्याचं नाव आहे आम्ही स्वराज्याचे मावळे, जो यापूर्वी यूट्यूबवर कोणीही केला नसेल. तो उपक्रमाचा व्हिडिओ आम्ही डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टाकणार होतो. म्हणून जेव्हा आम्ही तो व्हिडिओ शूट करायला गेलो तेव्हा काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे व्हिडिओ शूट होऊ शकला नाही. यामुळे आम्हाला आमचा शेड्यूल बदलावा लागला. आता तो उपक्रमाचा व्हिडिओ यायला थोडा उशीर होईल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आय होप तुम्ही थोडं समजून घ्याल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.